आहे की जी वक्तव्य शिंदे शिवसेनेकडून येतात त्यात मंत्री शंभूराज देसाई असं म्हणतायत की राऊतांची विधानं चुकीची आहेत. बघा, माझी बाळासाहेबांनी दिघेंच्या कामाचं कौतुक हो, केलं मग केलंच आहे ना. अनेक व्हिडिओ आहेत. हो, पण मी कुठे म्हणतो नाही केलं म्हणून? हा वेडा माणूस आहे काय? मी उलट दिघे साहेबांचं अभिमानानं नेहमी गौरव करतो की इतका निष्ठावान नेता, जिल्हा प्रमुख असला तरी त्याला नेत्याचा मान होता. मी नेहमी म्हणतो हे. आणि त्यांच्यासारखा आदर्श जिल्हा प्रमुख राहावा असं बाळासाहेबांचं नेहमी म्हणणं असायचं. आणि जेव्हा जेव्हा आता मी त्या तुमच्या कोणते नाव काय कोणाचं घेतलं? देसाई मंत्री आहेत ना ते? मंत्री. हां, मंत्री आहेत ते असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, शिवसेना प्रमुखांनी उद्धवजींनी जेव्हा जेव्हा दिघे साहेबांचं कौतुक करून त्यांना म्हटलं की दिघे तुम्हाला आता बढती द्यायला पाहिजे, तुम्ही ठाण्याच्या बाहेर पडा महाराष्ट्रात, तेव्हा तेव्हा दिघ्यांनी विनम्रपणे हात जोडून बाळासाहेबांच्या चरणाला स्पर्श करून सांगितलं, साहेब मी तुमच्या चरणाशीच बरा आहे, मला ठाण्यातच राहू द्या, मी ठाण्यातच सुखात आहे. कळलं? हे आमच्या समोर अनेकदा झालं. त्यांना अनेकदा प्रमोशन पक्षात जे मिळतं आमच्याकडे तो देण्याचा प्रयत्न झाला आणि ते म्हटले नाही, मला ठाण्यातच सुख. त्यांना म्हटले अरे एवढं तुझं वलय आहे, तुम्ही आता महाराष्ट्रात काम करा, राज्याच्या नेतृत्वात या. तो इतका महान माणूस होता आनंद दिघे की त्यांनी विनम्रपणे हात जोडले, सांगितलं नाही मी इथेच बरा आहे साहेब, मी तुमच्या चरणाशीच बरा आहे. हे ह्या अशा निष्ठावंत माणसावरती हे असे तमाशे करतायत, हे गद्दार आणि बेईमान लोक, हे गद्दार आहेत तो. आणि यांची गद्दारी ही त्यांच्या शरीरामध्ये विषारी गुटख्यासारखी भरलेली आहे. हा विषारी गुटखा आहे. पण लक्षात घ्या, गुटखा बंदी झालेली आहे, यांच्यावर सुद्धा बंदी येणार आहे.